क्रीज नाव. दीपेश तुमडा एक हार्ड हिटर बॅटर, धडाके फाच. लोखंडे, सॉरी माफ करा, दीपक लोखंडे. तुमडा वेगळा आहे. ओके. दीपेश दीपेश लोखंडे. दीपेश लोखंडे आणि हार्दिक दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 षटकांचा सामना असेल, 2 पॉवर प्लेचे असतील. चला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज रुपेश परेड. चला मॅच इज गोइंग ऑन. पहिला चेंडू यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू बिटवीन द गॅप खेळून काढला. 38 सर्कल क्लिअर केले. पुढचा प्लेअर या ठिकाणी पुढे सरसावेल तोपर्यंत एक धाव पुन्हा गेले. हा हा ना ना. बघा काय झालं. थोडस आपण पाहिलं तर दोघांमध्ये कनेक्टिंग नीट झालेलं नाही. कुठेतरी कनेक्टिंगला बाधा आली. वायफाय थोडासा स्लो झाला आणि त्यामुळेच मात्र या ठिकाणी आपण पाहिलं रनआउटच्या रूपामध्ये पहिला गडी गारद होतोय मिस्टर हार्दिक. चुरा के दिल मेरा गोरिया चली, चुरा के दिल मेरा गोरिया चली. धन्यवाद डीजे. आज डीजे वाला फॉर्म मध्ये आहे. व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्यामुळेच अगदी कनेक्शन इकडून तिकडून जोडतोय. कसे जुळतील त्याचा चांगले प्रयत्न आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती अगदी कॉलिंग नीट नाही झालं. ज्या ठिकाणी 2 धावा सहज पूर्ण झाल्या असत्या हा हा ना ना आणि दोघांमध्ये नीट ताळमेळ नाही आणि त्यामुळेच मात्र रनआउटच्या रूपामध्ये पहिली विकेट आपण पाहिली. महेंद्र येत आहेत आता स्ट्राईक एंड वरती. रुपेश परेड गोलंदाजी मार्क वरती. आपल्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेला ओव्हरपिच चेंडू मात्र काही समजलेलं नाही. निर्धाव चेंडू बीट होत आहेत बॅटर. आपण गेले 2 दिवसापासून पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये जास्त स्कोर येत नाही. आताच आपण पाहिलं की 50 धावा सुद्धा डिफेन्स होताना पाहिलेले आहेत. आणि या उलट आपण पाहिलं होतं वाघोबा चषक 2026 तुफान धावांचं तुफान आपण त्या ठिकाणी पाहिलं. 103 109 अशा धावा येत होत्या आणि काही चेस सुद्धा होत होत्या. यावेळेला फुल टॉस बीमर चेंडू जैसी गेंद वैसा नतीजा. तारामंडल में 6 धावा षटकार. नो चेंडू या ठिकाणी घोषित करतायत पंच यस बीमर आहे. आपण गेले 2 दिवसापासून पाहतोय जास्तीत जास्त बीमर चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. यावेळेला पुढचा चेंडू रुपेश सज्ज होत आहेत. ओव्हरपिच डिलिव्हरी मात्र आता काही समजले नाही. फ्री हिटचा नक्कीच त्यांना या ठिकाणी लाभ घेता आलेला नाहीये. बघा आपण जर ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहिलं तर अगदी उजव्या रेषेच्या बाहेरचा चेंडू आणि उसळी मात्र कमी मिळाली. त्यामुळेच मात्र हा निर्धाव चेंडू. 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 3 चेंडू आतापर्यंत खेळून झालेत. पुढचा चेंडू रुपेश. यावेळेला यू मिस आय डेफिनेटली हिट. त्रिफळाचित फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द डग आउट मिस्टर महेंद्र. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेत येत आहेत स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजीचं जर पृथक्करण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती 1 धाव काढली. त्यानंतर दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये एक रनआउटच्या रूपामध्ये विकेटचा पतन. त्यानंतर आपण पाहिलं डॉट बॉल. त्यानंतर बीमरच्या रूपामध्ये 1 बॉल हाताळला गेला. त्यावरती जरूर 6 धावा आल्या. त्यानंतर चांगलं कमबॅक केले रुपेश यांनी. कौतुक करावं लागेल की जेव्हा एखादा चेंडू आपल्याकडून चुकीचा हाताळला जातो त्यानंतर कमबॅक करणं तितकंच गरज आहे. कारण म्हणतात ना परिवर्तन ही काळाची गरज. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता मात्र लोअर फुल टॉस चेंडू समजला नाही बॅटरला. मिस आउट होत आहेत. निर्धाव चेंडूचे सांगता होते. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय फुल टॉस होता मात्र लोअर फुल टॉस
आणि हवेतल्या हवेत थोडासा स्विंग करण्यामध्ये यश येते रुपेश परेड यांना, त्यामुळेच हा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू खेळून झालेले आहेत, 8 धावा मात्र स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. 2 गडी महत्वाचे मात्र गारद झालेले आपण पाहतोय. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहिलं, न्याहाळलं, सोडून दिलं. मात्र यावेळेला पाहतोय आपण निर्धाव चेंडूचे सांगता होते. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतोय की थोडे शेफळ झाले होते, आणि ज्या वेळेला आपण शेफळ होतो त्यावेळेला मात्र जी वाईटची लाईन असते ती अजून पुढे जात असते. चांगलं आपण पाहूया की अगदी तिसऱ्या चेंडूवरती चांगला षटकार आल्यानंतर मात्र शेवटचे आपण पाहिले तो नो बॉल होता, आणि नंतरचे 4 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. 4ही चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एकही धाव दिलेली नाहीये. याला म्हणतात कमबॅक. म्हणजे जे घडले ते झालं, त्यानंतर परिस्थिती सुधारायची कशी, ही सुधारण्याची ताकद ज्याच्याकडे आहे ना, तो खरा मोठा खेळाडू होऊ शकतो. आणि मोठं बनण्यासाठी परिवर्तन करणे तितकंच गरजेचं आहे, आणि तेच परिवर्तन आपण रुपेशच्या माध्यमातून पाहिलं. आता मात्र गोलंदाजी मार्कमध्ये दुसरं षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होत आहेत रुपेश परेड, आणि बॅटर आपण पाहतोय दीपेश. दीपेश एक धडाकेबाज बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. V24 चंदनसार चा ओपनर बॅटर. यावेळेला रिव्हर्स स्विच हिट, चेंडू येईल 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. आधीच ठरवलं होतं की लेफ्ट आर्म स्पिन करणार आहे, त्यामुळे या ठिकाणी रिव्हर्स शॉट खेळणं हे गरजेचं आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा रिव्हर्स शॉटचा प्रयत्न केला होता, मात्र या वेळेला लेग बिफोर विकेटचं जरूर अपील केलं होतं. मात्र पंच सांगतायत की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे, त्यामुळे मात्र अपील आपण फेटाळून लावताना पाहिले. 2 चेंडूचा आतापर्यंत सामना झालेला आहे. ह्या दुसऱ्या षटकातील 12 धावा मात्र धावफलकावरती अर्जित केल्या जात आहेत. दीपेश आहे यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅटची कडा लागली, दिशा दिली, गली रिजन मध्ये चेंडू येईल. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. बॅकअप आपण पाहतोय 4 जण बॅकअपला उभे आहेत. हे खरं क्रिकेट आहे. आपण ज्या वेळेला क्रिकेट खेळत असतो ना, त्यावेळेला आपण प्रत्येक जण विचार करत असतो की माझ्याकडे चेंडू येईल त्यावेळेला मी बघेन, परंतु नाही, जेव्हा चेंडू दुसरीकडे जात असतो त्यावेळेला आपल्याच क्षेत्ररक्षकाला बॅकअप देणे हे तितकंच गरजेचं असतं, आणि तोच बॅकअप. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा फुल टॉस. या ठिकाणी सुद्धा रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र अनसक्सेसफुल ठरतायत. बघा, जिथे सोपं होतं फुलटॉस चेंडू होता, जर सरळ बॅटने खेळले असते तर नक्कीच धावा येऊ शकल्या असत्या. मात्र आपण काहीतरी क्षमतेपेक्षा वेगळं करायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला मात्र कधीतरी पदरी निराशा येणे याची दाट शक्यता असते. पुढचा चेंडू उमेश. या वेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दौड लावतायत, 1-2 धावा मात्र पूर्ण करतायत. त्रिस्तीसाठी थोडासा पलटवार, मात्र नाही, या ठिकाणी थांबवून ठेवलं जाते. कारण पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट आल्यानंतर थोडंसं प्रेशर, थोडासा दबाव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजांवरती आहेच, कारण आतापर्यंत 2 गडी गारद झालेले आहेत. अजूनही खूप मोठं क्रिकेट बाकी आहे. या षटकातील अजूनही 1 चेंडू आपण बाकी आहे हे पाहतोय. अनिकेत असतील स्ट्राईक एंड वरती, आणि यावेळेला बसून स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र संगम होत नाहीये. कुठेतरी मिस जजमेंट होते. बॅट आणि बॉलचा काही संगम होत नाहीत. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर स्कोरबोर्ड वरती पाहिली तर 15 धावा, आणि या ठिकाणी बॅट सुद्धा बदलली जाईल. तिसरं षटक कोण घेऊन येईल हे पाहण्यापूर्वी आपण देऊया संधी डीजेला. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल. धन्यवाद. आपण नवीन गोलंदाजी मार्क वरती पाहतो. तिसरं षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा रुपेश परेड. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं, कमबॅक केलं होतं, परिवर्तन करतोय रुपेश. यावेळेला मात्र थोडंसं
आपण पाहिलं तर रनअप मध्ये थोडासा बदल झाला होता आणि त्यामुळेच मात्र स्वतःला थांबवलं आणि पुन्हा एकदा रनअप नीट काउंटिंग केले जातात. किती स्टेप्स आपण जाऊ शकतोय ते काउंटिंग केले जाते. चला तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रुपेश. या वेळेला कडा लागली होती मात्र बाउन्स झालेला आहे. अगदी तीक्ष्ण नजर, अगदी घारीसारखी नजर पंच आपण पाहतोय किशोरजी पाटील. गेले 3 दिवस अगदी रखरखत्या उन्हामध्ये चांगली कामगिरी करतायत कारण हे क्रिकेटवरती प्रेम आहे. क्रिकेटवरती प्रेम असताना मला भूमिका कोणतीही मिळाली तरी सुद्धा आम्ही ती पेलू शकतोय. अगदी ख्यातनाम पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पुढचा चेंडू रुपेश सज्ज होत आहेत. या वेळेला चेंडूला पाठवले गली रिजन मध्ये. चेंडू येईल दन 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 करत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र जीवाच्या आकांताने फील्ड करतायत. फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 17 धावा या वेळेला स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहेत. 2.2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 5 षटकांचे सामने असणार आहेत. यावेळेला फील्ड सुद्धा फैलावलेली आहे. म्हणजे मागचे आपण 2 षटक पाहिले तर जिथे जास्त स्कोर यायला पाहिजे होता तिथे कुठेतरी थांबवून ठेवले. व्ही फॉर चंदन सर आणि यस व्हॉट साऊंड. बॅटला चेंडू लागल्यानंतर जो काही साऊंड आलाय त्या साऊंड वरूनच समजतं यस आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. एक षटकार बघा. मागच्या वेळेला पण तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. या वेळेला पण षटकार येतोय. 14 धावांवरती खेळतायत. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट फुलटॉस बॉल दिला होता मात्र यावेळेला सन्मान दिला जातोय. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होईल. अगदी आपण पाहिलं काऊ कॉर्नर वरून आणि एक डीप स्क्वेअर लेग वरून 2 क्षेत्ररक्षक धावत आले होते. बिटवीन द गॅप खेळला होता आणि त्यामुळेच 2 धावा या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होताना पाहिलं. दीपेश यांच्या बॅटमधून येत आहेत. 8 चेंडूमध्ये 16 धावा. रुपेश पेडा आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये खर्च करतायत. पुन्हा एकदा फुल टॉस. फुल टोल वसू वाघाची दहाड फोडलाय पहाड. षटकार. दीवाना या वेळेला मात्र दीपेश तुफान या मैदानावरती आलेला आहे. मागच्या वेळेला आपण वाघोबा कसाळी ग्रुपच्या आयोजित सामन्यामध्ये पाहिलं होतं. 17 चेंडू 71 धावा आणि या वेळेला चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळलं होतं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी मात्र फिरवले पुन्हा बॅटरला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र रिस्क उचललेली नाहीये. पुन्हा मागे फिरले आणि या वेळेला आपण पाहतोय 3 षटकांचा सामना संपुष्टात येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये 2 मोठे फटके जरूर आलेत. थोडासा स्कोर पुढे जातोय. 31 धावांवरती 2 गडी बाद आहेत. यानंतर उरलेले 2 षटक खूप महत्वाचे असतील. दीपेश आहेत आणि आपण अनिकेत सुद्धा पाहतोय. दोन्ही मोठे बॅटर आहेत. काय करतील, कितीपर्यंत मजल मारतील. दीपक पाटील पेंटर आपणास विनंती असेल आपण मंचावरती विराजित व्हायचं आहे. तसेच दुसरा गोलंदाज आपण पाहतो विकास परेड. कारण हे सर्व परेड पाड्यातील आमचे खेळाडू आहेत. आई ग्रुप परेड या नावाने आपण ते क्रिकेट खेळत असतात. यावेळेला पहिला चेंडू 4थं षटक. यावेळेला चेंडूला उडवलंय. टोल लागले. चेंडू हवेत आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. स्वतः बॉलर. वा व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ जजमेंट. तुझे से कभी कभी रहते हैं हम हवा हवा. लड़की देखी मुंह से सीखी बचे हाथ से ताली. लड़की देखी मुंह से सीखी बचे हाथ से ताली. साला आईला उस्मा आई को गोरी आले आले. मैं खिलाड़ी तू अनाड़ी. मैं अनाड़ी तू खिलाड़ी. मैं खिलाड़ी तू अनाड़ी. मैं अनाड़ी तू खिलाड़ी. आई को गोरी गोरी. धन्यवाद डीजे. चला मंगेश येत आहेत. अनिकेत अगदी आपण पाहिलं झेलबाद
अप्रतिम झेल त्या ठिकाणी पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, तदनंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र सक्सेसफुल होताना यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आल्या आल्या प्रहार करतायत, प्रयत्न चांगला आहे मात्र यश हाती येत नाहीये. मंगेश यांच्या माध्यमातून आपण पाहिलं निर्धाव चेंडू, विकास परेड अगदी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट आणि तदनंतर मात्र डॉट बॉल. एक चांगली गोलंदाजी हाताळतायत विकास. यावेळेला कट केले, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, सहजगत्या पूर्ण होते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय, 32 धावा. आनंदाची गोष्ट अशी आहे की दीपेश मात्र यावेळेला स्ट्राईक वरती येत आहेत. 10 चेंडूमध्ये 22 लागलेत. अजून किती मोठी मजल मारेल दीपेशचे आता आपण पाहिले, 10 चेंडू आणि 22 धावा आतापर्यंत. आणि टोटल संघाचा स्कोरबोर्ड पाहिला तर 32, 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू यावेळेला पाहिला आपण लेग साइडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू विकेट किपरला चकवत चेंडू जातोय सीमारेषा पार, दणदण करत चौकार. वाईट प्लस 4 धावा म्हणजेच 5 धावा अगदी या नशिबाच्या. बघा बॅटने अगदी रन्स असं पाहिलं की या वेळेला कमी येतात, पण असं म्हणतात ना की प्रयत्न करणे शेवटपर्यंत सोडायचं नाही. ज्या वेळेला आपण प्रयत्न करणे सोडत नाही ना, त्यावेळेला नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. आणि तेच नशिबाचे दरवाजे या वेळेला V24 चंदनसारच्या बाजूने खुल्ले होत आहेत. व्हाईटच्या बॉलवरती 4 धावा. या वेळेला चेंडूला उडवलंय, चेंडू येईल पॉइंटच्या वरून. पाहतोय आपण 2 धावा सहज पूर्ण होतील काय, प्रयत्न केलेला आहे आणि सक्सेसफुल होत आहेत. 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे जातोय. पाहतोय आपण 37 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या सुजल आहेत. सुजल आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय, कारण चांगला एक स्कोरर म्हणून आम्ही सुजलकडे नेहमी पाहत असतो. गेले 2 दिवस अगदी आमच्याशी ते चांगले जोडले होते. 39 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. डिजिटल स्कोर थोडासा लेट होतोय, नक्कीच 39 धावा लागलेल्या आहेत. हवेमध्ये चेंडू असताना या वेळेला म्हणतं बॅक टू द डग आउट मिस्टर दीपेश. धन्यवाद डीजे. सतीश येत आहेत नवीन बॅटर गोलंदाज मार्कवरती. आपण पाहतो विकास सामना करते सतेश. यावेळेला उचललंय, चेंडू हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात. व्हॉट अ कॅच वन्स अगेन, मॅग्निफिकन्स, अप्रतिम झेल. हा 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 असं वाटलं होतं की या निर्जन स्थळी मात्र चेंडू विसावेल, मात्र अप्रतिम जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप आणि ते सुद्धा पाठीमागे जात असताना. आणि काय झेल घेतला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय. बघा सेफल झाले होते, पुढे येऊन ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता, उंची जास्त मिळाली होती, फटका थोडासा फसला होता आणि त्यानंतर मात्र अप्रतिम झेल आपण पाहतोय. अगदी उलट येऊन स्वतःला सिद्ध केलं. आपण पाहिलं की जवळजवळ मिड ऑफचा प्लेअर मिड ऑनच्या दिशेने पळत गेले आणि त्यावेळेला मात्र हा झेल. क्या बात आहे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. 39 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. शेवटचं षटक असेल, महत्वाचं षटक असेल. किती धावा केल्या जातील यासाठी आपण थोडीशी घेऊया एक विश्रांती, देऊया संदेश डीजेला. धन्यवाद डीजे. चला अविनाश येत आहेत शेवटचं आणि महत्वाचं षटक घेऊन. अगदी आपण म्हणतो स्लॉग ओव्हर टाकणे हे खूप कठीण असतं आणि कठीण किमया करण्यासाठी अविनाश सज्ज आहेत. यावेळेला मात्र पाहिलं आपण डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये जेवढे डॉट बॉल ना तेवढा मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढत असतो. आपण पाहतो फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. बघा टप्पा पडल्यानंतर बॉलने दिशा बदलली, थोडासा आत आला चेंडू आणि प्रेशर वाढतं ते फलंदाजी करणाऱ्या टीम वरती. V24 यावेळेला चेंडूला पाठवले. आपण पाहतोय ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे.
स्टॉप केलं जाते. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी या ठिकाणी फंबल होते गॅदर करताना, मात्र 2 धावा या ठिकाणी सक्सेसफुली पूर्ण होत आहेत. बॅकअप चांगलं मिळालं होतं, मात्र थोडासा उशीर झाला होता. तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होताना पाहिल्या. 2 धावांनी स्कोरबोर्ड 41, लॉस ऑफ 5 विकेट. यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतायत आणि थोडीशी कसरत करून दाखवतायत. यस, अवांतर, खराब चेंडू. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतो, त्यांनी बॅटरने पाहिलं की डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जाणारा आहे, त्यामुळे अगदी सोडून दिलं आणि आपण पाहिलं की एक अवांतर धाव मात्र या ठिकाणी वाढताना पुन्हा एकदा अविनाश सज्ज होत आहेत गोलंदाज. यावेळेला चेंडूला उडवलंय, वाघाची दहाड, फोडलाय पहाड, धावा मिळतील तब्बल 1 2 3 4 5 and 6. षटकार. सहा धावा आणि यानंतर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती आधीच्या चेंडूवरती चांगला षटकार आला होता, मात्र कम बॅक केले. परिवर्तन स्वतःला त्यांनी पाहिलं की व्हेरिएशन मी करू शकतो, ह्या व्हेरिएशनचा प्रयत्न केला गेला आणि मात्र क्लीन बोल्ड त्रिफलचित होत आहेत. मंगेश म्हात्रे 9 धावा या वेळ काढून मात्र तंबूच्या आश्रयाला येत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो अविनाशने काय चांगला चेंडू हाताळला गेला. बघा अगदी हवेतल्या हवेत स्विंग केला आणि तदनंतर 2 पायांच्या मधून चेंडू सहा गडी आतापर्यंत गारद होताना आपण पाहिलेत. 48 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बोला. काय घडले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 48 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. 6 गडी मात्र गारद झालेले आहेत. आरुष 11 चषक 2026 आपण पाहतोय. सुमित 11 फणसपाडा त्या सर्व खेळाडूंनी हे आयोजन, या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. अगदी बहुजन विकास आघाडीचे सर्व हे सन्मान्य वॉर्ड क्रमांक 1 चे आपण नगरसेवक पाहिलेत. त्याचबरोबर सर्व महिला बचत गट ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा प्राप्त झालेलं आहे. हे सर्व आपण स्क्रीनवरती पाहतोय. यस, साईबाबा हातभाकरी सुद्धा पाहतोय. एक वेगवेगळे ऍडव्हर्टाईज सुद्धा DBN लाईव्हच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आणि आपण पाहतो या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे या इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं, नजर मारली तर 48 धावा, एक सन्मानजनक स्कोर उभा केलेला आहे. कारण चांगली गोलंदाजी आपण V24 या संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. चला, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि आई जीवदानी गासपाडा दोन्ही संघाचे कर्णधार येतील. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, चांगला संपर्क मात्र झाला नव्हता. 1 धाव तत्पूर्वी मात्र पूर्ण होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 49 धावा यावेळेला स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, 50 क्रॉस केली जाईल काय? 6 गडी मात्र गारद झालेले आहेत. अविनाशच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं आपण तर 10 धावा आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये. 1 गडी मात्र जरूर गारद केलेला आहे. दीपेश जोपर्यंत होते तोपर्यंत असं वाटत होतं की मोठे मोठे फटके दीपेश मारतायत, एक चांगला मोठा स्कोर उभा राहील. मात्र दीपेशची विकेट गेल्यानंतर मात्र थोडंसं रोखून धरले, थांबवले स्कोरला. आपण पाहिलं तर 49 धावांवरती आता आहे. आई ग्रुप परेडपाडा आपण पाहिलं की टॉस जिंकल्यानंतर लगेच गोलंदाजी स्वीकारली आणि V24 संघाला मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी बोलवलं. आणि यावेळेला शेवटचा चेंडू पाहिला, मिस होत आहेत. निर्धाव चेंडूचे सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटक क्रमांक 5 आणि पहिली इनिंग या ठिकाणी संपते. या पहिल्या इनिंग मध्ये 49 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 9.80च्या रन रेटने पुढे जायचं आहे. 50 धावांचा टार्गेट असेल आई ग्रुप परेडपाडा. बघा आपण जर संपूर्ण मॅचचा लेखाजोखा पाहिला
तर दीपेशच्या बॅटमधून आलेले 24 धावा आणि दीपेश वगळता कोणालाही चांगली फटकेबाजी करता आलेली नाहीये. बघा आपण पाहतो महेंद्रच्या त्यानंतर पाहिल्या 4 मध्ये 6 आणि 6 मध्ये 9 आपण पाहिल्यात त्या मंगेश म्हात्रेच्या. तदनंतर मात्र कोणत्याही बॅटरला चांगला स्कोर करता आलेला नाही. 6चा जर विचार केला तर 3 ते 4 षटकार जरूर आलेले आहेत. 4 मोठे फटके आलेले असताना सुद्धा स्कोर आपण पाहतो 49 वरती थांबवलाय. कारण मोठे फटके येत असताना तितकेच जास्त निर्धाव चेंडू सुद्धा हाताळले गेले होते. आपण वॅगन व्हीलच्या माध्यमातून पाहतोय समोरच्या पद्धतीने जास्तीत जास्त षटकार खेचण्याचा प्रयत्न दीपेश आणि टीमने आपण करताना पाहिलाय. यानंतर आपण गोलंदाजी पाहिली. रुपेश, उमेश, विकास आणि अविनाश असे 4 गोलंदाज यूज केले. रुपेश यांनी 2 षटकं हाताळली, 24 धावा 12च्या इकॉनॉमीने आपण देताना पाहिल्यात. त्यानंतर उमेश परेड 7च्या इकॉनॉमीने 7 धावा दिल्यात. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागली उमेश यांची. त्यानंतर विकास परेड आले, एका षटकामध्ये 8 धावा, पण महत्वाचे 3 गडी ज्यांच्या बॉलिंग मध्ये आपण पाहिले. आणि अविनाश शेवटचं षटक, महत्वाचं षटक, 1 गडी गारद केला आणि 10 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे आपण जर इकॉनॉमी पाहिली तर उमेश आणि विकास नक्कीच यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय जिथे धावांचा वेग वाढत होता त्यावेळेला थांबून ठेवणं ही किमया मात्र या 2 गोलंदाजांनी केली. यावेळेला 50चं टार्गेट चेस केलं जाईल काय की डिफेन्स केलं जाईल, काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहणार आहोत. आपण घेतोय छोटासा डीजे ब्रेक. चला आई जीवदानी गासपाडा आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टॉस बॉक्स मध्ये येतील. सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. या गासपाडा आणि शिरगाव दोन्ही संघाचे कर्णधार पन्नास धावांचं आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे V24 चंदनसार या संघाने. तसं पाहिलं तर ह्या मैदानावरती 50 धावा या जास्त नाहीयेत, मोठ्या नाहीयेत. कारण आई ग्रुप परेडपाडा संघामध्ये अनेक मोठे मोठे बॅटर आपण पाहतोय, त्यामुळे 50 धावा निश्चितच या त्यांच्यासाठी सोपे आहेत. मात्र जर गोलंदाज चालले या ठिकाणी, कारण मैदानाची जर आपण स्थिती पाहिली आताची स्थिती, तर मात्र वारा हा ऑफ साइडला आहे. म्हणजे नक्कीच जास्तीत जास्त प्लेयर जे असतात ना टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय, जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटर हे ऑन साइडला फटके मारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे थोडासा
आपण पाहतो इकडे अडथळा आपण बॅटरच्या बाजूने येऊ शकतोय आणि ह्याचा फायदा मात्र V24 संघाला उचलावा लागेल, कारण हवेची दिशा पाहिली ऑफ साइडला नक्कीच आहे. चला पहिला चेंडू 50 धावांचं आव्हान. यावेळेला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि टेकन. या पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसतोय. पहिलाच गडी या ठिकाणी गारद होताना आपण पाहतोय मिस्टर रुपेश. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी तुझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी तुझा फोटो माझा धन्यवाद डीजे. यावेळेला आपण पाहतो मंगेशला जी जबाबदारी दिली होती काही करून रुपेशची विकेट घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि अगदी पहिल्या चेंडूवरती जो विश्वास तुम्ही माझ्यावरती दाखवलेला आहे V24 या संघाने, आणि म्हणूनच म्हणतो ना आपण V फॉर व्हिक्टरी अँड V फॉर विजय. म्हणूनच विजय मामा चषकामध्ये हे आपण सर्व खेळाडू पाहिले होते, अगदी आयोजक सुद्धा होते, सर्वजण अगदी चांगली जबाबदारी आपली पार पाडत होते. यावेळेला मात्र मंगेशला आपण पाहतोय दुसरं चेंडू हाताळण्यासाठी येतोय. यावेळेला चेंडू अगदी 38 सर्कल क्लिअर केले, चेंडू जाईल ऑफ साइडला. त्या ठिकाणी आउटफील्डचा थोडासा फायदा झाला होता, मात्र ऐन वेळेला अगदी मोक्याच्या वेळेला दगा दिला क्षेत्ररक्षकांना. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं की अगदी चेंडू थोडा वेळ स्पीड चेंडूचा कमी झाला होता आणि तदनंतर मात्र स्पीड पकडला होता. यावेळेला रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, अपील मात्र जोरदार आहे. बॅटची कडा लागली आहे काय, अपील जोरदार, मात्र यावेळेला पायाला चेंडू घासून गेलेला आहे. पंच दर्शवतायत की चेंडू पायाला घासून गेलेला आहे आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी अपील फेटाळून लावलं जाते. अपील जोरदार होता, आत्मविश्वास जोरदार होता. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय की मांडीला चेंडू हा घासून गेला होता आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी अपील फेटाळलं जातंय. बघा काय पंच, अगदी लक्ष आपण पाहिलं पंचांचं तर अगदी घारीसारखी तीक्ष्ण नजर या वेळेला रखरखत्या उन्हामध्ये ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि तीच महत्वाची भूमिका यावेळेला आपण पाहतो. 38 सर्कल क्लिअर केले, चेंडू जाते डाऊन द ग्राउंड, येईल 4 धावा, चौकार. चला पुढचा चेंडू यावेळेला सज्ज होत आहेत मंगेश. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र चेंडूला जास्त उसळी मिळाली आणि त्यामुळे मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी होतोय. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. आतापर्यंत आपण चेंडू पाहिले तर 5 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. 8 धावा नक्कीच स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा, 9.80च्या रणगतीने पुढे जायचं आहे. ही धावगती मात्र आखायची आहेच, कारण 50 धावांचं टार्गेट होतं. यावेळेला चेंडू हवेत आणि सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू द डगआउट बॅटर उमेश. हॅलो, धन्यवाद डीजे. चला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव
आपले कर्णधार यायचे आहेत आणि आई जीवदानी गासपाडा आपले सुद्धा कर्णधार या ठिकाणी येतील. नाणेफेकीचा कौल केला जाईल. 154 प्रेक्षक आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जोडताना पाहतोय. अगदी आपण पाहतोय किरण कारभारी यांच्याकडून अभिनंदन सुद्धा केलेलं आहे खामलोली टीमचं. जे मागच्या वेळेला आपण पाहिलं अगदी पहिला सामना खामलोली टीम या ठिकाणी विजयी होत आहेत. तसं पाहिलं तर हे सामने वैतरणा आणि चंदनसार गटामध्ये असतात. मात्र खामलोली संघाला का आमंत्रित केलं असा आम्ही प्रश्न कालच अगदी विचारला होता. त्यावेळेस सांगितलं की जास्तीत जास्त नातेसंबंध असणारा हा गाव खामलोली आणि त्यामुळेच आम्ही त्यांना आमंत्रित केलेला. यावेळेला उसळी घेणारा चेंडू होता निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय अगदी प्रगती पथावरती असताना या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पहिला चेंडू हाताळलाय. 8 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आता हे जे पॉवर प्लेचं षटक आहे या वेळेला मात्र जास्त स्कोर करावा लागेल. त्यानंतर मात्र नक्कीच प्रेशर वाढतं. जर हे षटक चांगलं हाताळलं तर मात्र प्रेशर वाढेल आई ग्रुप परेड पाडावरती. यावेळेला वॉटर स्पीड वेगवान मारा. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहिली लेग बाईटच्या रूपामध्ये. हेल्मेट अगदी आपण पाहिलं जवळजवळ चेहऱ्यावरती चेंडू लागला. एक चांगली उसळी मिळाली होती. बाउन्सर अप्रतिम बाउन्स तिखट बाउन्स आपण या ठिकाणी हाताळताना पाहिलं. सर्वांना विनंती असेल की आपली एंट्री फी जी आहे आपण ज्यांना फॉर्मॅलिटी म्हणतो ती मात्र पूर्ण करून घ्या प्लीज. यावेळेला बॅटची कडा चेंडू जाईल लेग साइडला मात्र त्या ठिकाणी स्टॉप होत आहेत. आउटफील्डचा फायदा मिळतोय V24 संघाला. एक धाव मात्र पूर्ण करतायत. 2 साठी आमंत्रित केलं होतं मात्र योग्य वेळेला थांबवलं कारण ऑलरेडी आपण पाहिलं 2 गडी गारद झालेले आहेत. त्यामुळे विकेटवरती टिकून राहणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे थांबवलं. रन्स आपण आपल्या बॅटने मात्र नक्कीच करू शकतो पण रिस्क उचलायची नाहीये आणि तोच पवित्र या ठिकाणी उचलताना आणि आपण पाहिलं एक धाव मात्र पूर्ण झाली. स्कोरबोर्ड जाईल आता 10 धावांवरती डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होतंय. वाह व्हॉट अ बॉल. अप्रतिम बॉल चांगला बॉल निर्धाव चेंडू. दुसरा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडू अप्रतिम हाताळलेत दीपेश. यावेळेला चेंडूला पाठवलं ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरसावतील फील्ड करतील आणि फेकी होईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करतायत. थोडासा विचार विमर्श करावा लागेल कुठे आम्ही मागे पडतोय कारण दुसरं षटक जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहे. अजूनही एक चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक आहे. रजत आपण पाहतोय आणि कल्पेश परेड सुद्धा आपण पाहतोय. गोलंदाजी साठी आपण पाहतोय दीपेश यांना. यावेळी चेंडू आपटलाय आणि या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 11. बघा आपण पाहिलं अगदी व्हाईट लाईनला चाटून चेंडू आपण पाहिला अगदी थोडासा आतमध्ये राहिला त्यामुळेच या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. आई ग्रुप परेड पाडा आता थोडासा चिंतेचा विषय त्यांच्या डोक्यामध्ये घोंगावतोय कारण उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 39 धावांची गरज होऊ शकतात. मी करू शकतो ही हिम्मत नक्कीच आपल्यामध्ये आणावी लागेल. आत्मविश्वास अशी गोष्ट आहे की जी अशक्य गोष्ट सुद्धा सिद्ध करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करतोय. म्हणून कधी बघताना या क्रिकेटमध्ये पॉझिटिव्ह आउटलुकने बघणं तितकंच गरजेचं आहे. अकेला काफी हूं काफी अकेला हूं आणि अकेला काफी हूं या 2 वाक्यामध्ये खूप काही सांगून जाते. माझ्या एकट्यावरती टीम आहे काय, मी एकटा असलो तरी पण मी टीमला पुढे घेऊन जाऊ शकतो हा विश्वास मात्र निर्माण करावा लागेल. आणि तो एकटा कोण असेल या ठिकाणी आपण 2 बॅटर पाहतोय कल्पेश आणि रजत. या दोघांना ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. कॉम्बिनेशन मध्ये खेळावं लागेल. 18 चेंडू मध्ये 39 धावा. तसं पाहिलं तर कठीणच सुद्धा आहे पण 1 ते 2 फटके जर मोठे आले 2 फटके तर नक्कीच थोडस इक्वेशन बदलेल. गोलंदाजी मार्कवरती सतीश. यावेळेला चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत चुकी होणार नाही. झेलबादच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. बॅक टू द डग आउट
आपण पाहतो रजतची खेळ या ठिकाणी संपुष्टात. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे. धन्यवाद. विश्वास येत आहेत आणि डीबीएन लाईव्हचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण विश्वा येत आहेत. अगदी एकच कॅमेऱ्याने आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय आणि तो कॅमेरामॅन आमच्यापर्यंत नाव नक्कीच पोहोचेल. कॅमेरामॅनचं रोहित चौधरी अप्रतिम कॅमेरामॅन आहे. अगदी प्रत्येक हालचाली अगदी न चुकता टिपण्याचा प्रयत्न आहे आणि समोरची बाउंड्री लाईन सुद्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कशी घेता येईल याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. अगदी चेंडू हवेत गेल्यानंतर चेंडूचा अगदी कापूस सुद्धा दिसतोय, एवढा क्लोजअप आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा चेंडू सतेश, या वेळेला पुलर लेंथ, निर्धाव. जसे जसे चेंडू निर्धाव येत आहेत तसं मात्र प्रेशर कुकर परिस्थिती निर्माण होते. आपण पाहतोय आई ग्रुप परेडपाडा संघामध्ये हे प्रेशर रिलीज करावं लागेल. योग्य वेळेला प्रेशर रिलीज झालं पाहिजे, नाहीतर कुकरचा सुद्धा स्फोट होताना पाहतोय. त्यामुळे रिलीज होणे गरजेचं आहे. यावेळी प्रयत्न चांगला करतायत मात्र यश मिळत नाहीये. बॅट फिरवतायत मात्र थोडासा विचार करावा लागेल. ह्या पिचचा अंदाज घ्यावा लागेल, कारण सिमेंटची पिच आहे. काही चेंडू उसळी घेत आहेत, काही चेंडू मात्र उसळी घेत नाहीयेत, खालून येत आहेत. त्यावेळेला योग्य निर्णय, योग्य वेळ आणि बॉलचा अंदाज आणि टप्पा अचूक हेरावा लागेल. नक्कीच यश आपल्या पदरी पडेल. पुढचा चेंडू सतीश, यावेळेला फटका फसलाय, हवेत आहे चेंडू. सूर्यनारायणाचा थोडासा आपण पाहिला तर फायदा मिळतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत. अगदी पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघा, चेंडू हवेत आहे, अगदी कापूस सुद्धा चेंडूचा या ठिकाणी दिसतोय. म्हणजे किती क्लोजअप घेतला जातोय. आणि त्यावेळेला अगदी सूर्यनारायणाचा किरणांचा अडथळा जरूर झाला. अगदी गोल गोल फिरले, जसं काही गरबा खेळ या ठिकाणी सुरू आहे तशा प्रकारची स्थिती झाली होती. पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा लागली आणि चेंडू विसावतोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये. या ठिकाणी कॉट बिहाइंड, बॅक टू द डग आउट. बॅटर विश्वा. धन्यवाद डीजे. 13 चेंडू 37 धावा, 13 मध्ये बनवायचे आहेत 37. सतेश, शेवटचा चेंडू, या वेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न, चेंडू येईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. दीपेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. दीपेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी सुद्धा झाली आणि तदनंतर मात्र गोलंदाज आपण पाहिला. दीपेश आतापर्यंत 1 षटक हाताळले, 2 धावा जरूर आलेल्या आहेत त्याच्या गोलंदाजीमधून. यावेळी चेंडूला पाठवलं ऑन साइडला, थोडासा फटका आपण पाहिला तर उंचावर मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र यश आलेलं नाही आहे. 1 धावा मात्र या ठिकाणी अर्जित होते. 17 धावांवरती स्कोरबोर्ड पुढे, 18 धावांवरती स्कोरबोर्ड पुढे जातोय. 32 धावा मात्र यावेळेला हव्या आहेत
चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू मध्ये 32 होऊ शकतात, करू शकतो. हा आत्मविश्वास जर असेल तर नक्कीच प्रयत्न मात्र करण्यासाठी जिद्द हवी आहे. आणि यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यश येत नाहीये. तर आपण पाहतो विकास परेड बॅटर त्या ठिकाणी बघा, जसा चेंडू अगदी असं कळलं की मिडल एसटीच्या थोडासा लेग साईडला जातोय, त्यावेळेला मात्र स्वतःला फटका सजवण्याचा प्रयत्न चांगला केला होता, यश मिळालं नाही. एक डॉट गेन. पुढचा चेंडू तिसरा. यावेळेला उसळी, अति उसळी, आणि म्हणूनच आपण पाहतोय अगदी बाउन्स आणि अगदी डोक्याच्या खूपच वरून अवांतर या ठिकाणी घोषित करतायत पंच. एक अवांतर धाव वाढते, या अवांतर धावेने स्कोरबोर्ड पुढे जातो. 19 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. अजूनही 10 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. या 10 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 31. 10 मध्ये 31. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके गरजेचे आहेत. यावेळेला चेंडूला पाठवलं ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरसावतायत. 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने 1 आणि 2 या धावेने होणार नाही, मोठे फटके येणं तितकंच गरजेचं आहे. जर आपली स्वप्न या टुर्नामेंट मध्ये जर अबाधित ठेवायची असतील तर मात्र परेडपाडा संघाच्या दोन्ही बॅटरला यावेळेला मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. चेंडू आपटलाय, फटका फसलाय, चेंडू हवे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अगदी प्रयत्न चांगला केला होता, मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा. आपण पाहिलं 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण करतायत. या 3 धाव्याने स्कोरबोर्ड 23 वरती जातोय. आता मात्र 27 धावा हव्यात. 8 मध्ये 27. 8 मध्ये 27. तर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सन्मान्य मान्यवर दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक गाचपाड्याचे कर्णधार आलेले आहेत. तर मी शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव यांचे अजूनही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीयेत. त्याला वेळ दौडू नका, वेळ खूप महत्वाची आहे. पुढचा चेंडू यावेळेला कट केले, चेंडूला पाठवले पॉइंटच्या दिशेने, त्या ठिकाणी चेंडू येईल, फील्ड करतील, फेकी करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जातो आणि यावेळेला 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. बॅकअप चांगला मिळाला नाही, थोडंसं फंबल होते. तिसरी धाव आणि यावेळी 4थी धाव सुद्धा मिळेल काय? क्या बात है. 4 धावा पूर्ण होत आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि प्रयत्न केल्यानंतर नशीब सुद्धा साथ देतं. तब्बल 4 पाणी 4 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. षटक क्रमांक 4 मात्र संपुष्टात येते. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 23 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. ह्या काढल्या जातील काय की रोखल्या जातील, काय घडेल? तसं पाहिलं तर आव्हान थोडंसं कठीण आहे, परंतु कठीण असलं तरी काय झालं, परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. यासाठी कल्पेश आणि विकास सज्ज आहेत. काय घडेल थोडासा घेऊया डीजे विश्रांती. शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल. 6 चेंडू 23 धावा. नवीन गोलंदाजी मार्क वरती. या वेळेला चेंडू ऑन साइडला कार्पेट पद्धतीने खेळून काढला जातोय. 1 धाव मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र दुसरी धाव घेत असताना आपण पाहिलं विकास परेड या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला येत आहेत. रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. ऐकूया डीजेला. चला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आपले कर्णधार अजूनही आलेले नाहीयेत.
गासपाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आपले कर्णधार अजूनही आलेले नाही आहेत. वेळ दवडू नका प्लीज, आपणास हंबल रिक्वेस्ट करतोय. यावेळेला आपण पाहिलं चेंडू निर्धाव चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, अगदी टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं दिशा बदलली, ऑफ साइडला थोडासा कट झाला चेंडू आणि त्यामुळे मात्र निर्धाव. यावेळेला ब्लॉक होलला टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढले. हेलिकॉप्टर शॉट, पाहिलात एक धाव पूर्ण करतात. औपचारिकता पाहिली तर सामना पूर्णपणे झुकलेला आहे तो V24 चंदन सारच्या बाजूने. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइड, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मात्र पूर्ण करतायत. 30 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 20 हवे आहेत अजूनही आणि चेंडू शिल्लक आहेत अवघे 2 मध्ये 20. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ साइडला चांगलं बिटवीन द गॅप खेळला होता. एकच धाव मात्र पूर्ण करते. यावेळेला आपण पाहतोय एकदा मला बॅटिंगला चान्स दे, एकदा मी तुला बॅटिंगला चान्स देतो. कट रन ज्याला आम्ही म्हणत असतो, अगदी बॅटला कट लागली की लगेच रन्स घ्यायची. यावेळेस शेवटचा चेंडू आणि आपण पाहतोय V फॉर विक्टरी. V24 संघ आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहतोय. वेल डन. सन्माननीय राजू पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करून घेतली जाईल. आजच्या दिवसातील तिसरा सामना दीपकजी पाटील पेंटर यांच्या माध्यमातून